मोतीवाला बिल्डर बंधूंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। जिल्हा व सत्र न्यायाधीशाकडे सादर केला होता अर्ज। बनावट लेआउट आणि विकसन परवाना तयार करून महापालिका आणि ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या यासिर अमीर हमजा मोतीवाला, त्याचे दोन बंधू रफिक आणि मोहम्मद वसीम मोतीवाला, राहणार समर्थनगर उत्तर सदर बाजार यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला। दहिटणे येथील सर्वे नंबर 34/4 अ/3 PT या जागेचे मालक मोतीवाला बंधूंनी सदरची जागा विकसित करण्यासाठी पालिकेच्या नगररचना विभागाकडून प्राथमिक मंजुरी घेतली होती। त्यानंतर सन 2016 ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत जागेचा बनावट लेआउट मंजुरीपत्र तयार करून त्या लेआउटमधील प्लॉटची विक्री केली होती। त्या जागेतील प्लॉट नंबर 7 सोनाली महेंद्रकर यांना विक्री करताना हा प्रकार उघडकीस आला होता। दरम्यान पालिकेच्या नगररचना विभागातील महेश क्षीरसागर यांनी तिघा बिल्डर विरुद्ध सदर बाजार पोलिसात 9 डिसेंबर रोजी फिर्याद दाखल केली होती। त्याप्रमाणे पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला होता। अटक टाळण्यासाठी मोतीवाला बंधूंनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता। मात्र सरकार पक्षाने मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश VP आव्हाड यांनी जामीन अर्जास नामंजुरी दिली। या प्रकरणात सरकारतर्फे ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी आणि ॲडव्होकेट राज पाटील यांनी काम पाहिले। सोलापूर महानगरपालिकेच्या बनावट लेआउट प्रकरणातील मुख्य आरोपी यासिन मोतीवाला, रफिक मोतीवाला आणि मोहम्मद मोतीवाला या तिन्ही बिल्डरचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आव्हाड साहेब यांनी फेटाळून लावलेला आहे। याबाबत या तिन्ही आरोपींच्या विरोधात सोलापुरातील सदर बाजार पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय दंडविधान कलम 420, 465, 468, 471, 120 ब सह 34 कलमाप्रमाणे फिर्याद दाखल झालेली होती। सदरची फिर्याद ही सोलापूर महानगरपालिकेचे ज्युनियर इंजिनियर महेश क्षीरसागर यांनी सदर बाजार पोलीस स्टेशनला दिली असता या सर्व आरोपींच्या विरोधात सदर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता। याबाबत सविस्तर हकीकत अशी की मौजे दहेटणे येथील सर्वे नंबर 34/4 अ/3 या जागेचे हे तिन्ही बिल्डर बंधू मालक होते। त्यांनी या संदर्भात प्राथमिक मंजुरी आदेश हा सोलापूर महानगरपालिकेकडून प्राप्त केलेला होता। त्यानंतर दिनांक 17 जानेवारी 2016 ते दिनांक 27/10/2020 या कालावधीत या तिघा बंधूंनी संगनमत करून वर नमूद लेआउट बाबत बनावट अंतरिम मंजुरी आदेशपत्र या ठिकाणी त्यांनी तयार केलं आणि त्या सदर लेआउट मधील प्लॉट नंबर 7 हा सोनाली कमलेश महेंद्रकर यांना विक्री केला। सदरचा प्लॉट विक्री करताना त्यांनी बनावट अंतिम आदेश याचा वापर केलेला होता। या बनावट लेआउट आदेशाद्वारे या तिन्ही बिल्डरांनी सदरच्या प्लॉटची लवकरात लवकर विक्री करून त्यातून जास्तीत जास्त नफा मिळवावा या उद्देशाने त्या तिन्ही बंधूंनी बनावट लेआउट प्लॅन महानगरपालिकेचा तयार केलेला होता। सदर बनावट लेआउट प्लॅन तयार करून त्यांनी सोलापूर महानगरपालिका तसेच ग्राहक सोनाली महेंद्रकर या दोघांची देखील या ठिकाणी फसवणूक केलेली होती। सदरच्या बाबतीत सरकार पक्षातर्फे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जास या ठिकाणी तीव्र हरकत घेत म्हणणं सादर केलं आणि युक्तिवाद सादर करण्यात आला की या अंतिम बनावट लेआउट जो प्लॅन आहे तो तयार करताना त्या तिन्ही बिल्डरांनी बनावट विकसन परवाना देखील तयार केलेला आहे। तो बनावट विकसन परवाना या तिघा भावांच्या ताब्यात असून तो त्यांच्याकडून हस्तगत करावयाचा आहे। तसेच सदर नकाशाची कागदपत्रे त्यांनी कोठे बनवली, कोणाकडून बनवली, कोणाच्या साहित्याने, कोणाच्या सहकार्याने, कोणकोणत्या साहित्याने बनवली याचा देखील सदर आरोपींना ताब्यात घेऊन तपास करावयाचा आहे। तसंच सदर परवान्याची मूळ प्रत देखील या तिन्ही बिल्डर बंधूंकडे असल्याने ती देखील हस्तगत करावयाची आहे। तसेच या बनावट लेआउट प्लॅनद्वारे आणि बनावट विकसन परवान्याच्या आधारे या तिन्ही बिल्डर बंधूंनी सदर आणखी कोणा व्यक्तीला या ठिकाणी हे प्लॉट विकलेले आहेत याचा देखील सखोल तपास या ठिकाणी पोलिसांना करावयाचा आहे।
सदर सर्व गोष्टींमुळे या ठिकाणी या तिन्ही बिल्डर बंधूंची पोलीस कोठडीची आवश्यकता आहे, कारण त्यांच्या पोलीस कोठडी प्राप्त केल्याशिवाय त्यांचा कोणताही तपास या ठिकाणी पोलिसांना करता येणार नाही। त्यामुळे या आरोपींच्या विरोधात सकृत दर्शनीय सरकार पक्षाकडे भरपूर पुरावा असल्यामुळं आणि त्या कागदपत्रांच्या आधारे या ठिकाणी प्राथमिकदृष्ट्या सदर आरोपींनी या ठिकाणी बनावट लेआउट प्लॅन आणि बनावट विकसन परवाना या ठिकाणी तयार केल्याचं या ठिकाणी कागदपत्रावरून सकृत दर्शनी दिसून येतं। त्यामुळे या आरोपींना अटकपूर्व जामीन मागण्याचा अधिकार नाहीये असा युक्तिवाद सरकार पक्षाच्या वतीने केला असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून या तिन्ही आरोपींचा म्हणजेच हा जो यासीन मोतीवाला, त्यानंतर रफिक मोतीवाला आणि मोहम्मद मोतीवाला या तिन्ही बिल्डरांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून फेटाळून लावलेला आहे।